विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. काय भावना आहे, काय सांगाल दादा? एक तर परमेश्वराचे आभार कधी मानायचे नसतात, आनंद व्यक्त करायचा असतो. पण एक आनंदाची भावना व्यक्त करायला सारखं आलो. भरभरून यश तुम्ही आम्हाला दिलं. छप्पर फाडके म्हणतात, छप्पर फाडके दिलं. दादा तुम्ही लाखांच्या मताधिक्याने त्याच्याही अधिक आलात निवडून. तुम्ही कोणत्या मंत्रिपदासाठी इच्छुक असणार आहात किंवा काही इच्छा बोलून दाखवलीत का वरिष्ठांकडे? आयुष्यात मी कधीही इच्छा व्यक्त करत नाही. मी असं वाटतं की संघटनेला 10,000 डोळे आणि 20,000 कान असतात. ते बरोबर मेरिटवर निर्णय करतात. पण त्या वेळेला जो संघटनेने निर्णय केला तो मान्य केला आणि त्याचं सोनं गेलं. काल शिंदे साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर दोन नावांची चर्चा आहे. एक म्हणजे अजितदादा आणि दुसरे म्हणजे देवेंद्रजी. त्या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं आहे की अजितदादांनी तर स्वतःहूनच म्हटलं की देवेंद्रजी व्हावेत. त्याचा विषयच बोलत नाही. आणि आपण सगळ्यांची भावना की 137 दिवस पार 137 आमदार असल्यामुळे आणि देवेंद्रजीला ज्या प्रकारे 19ला काही कारण नसताना पायउतार व्हावं लागलं तर त्यांनी व्हावं अशी यांची